शिस्त बिघडवायला नको. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, पाटकणा समस्थितीमध्ये, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये, संपूर्ण शरीर शिथिल ठेवायचं आहे. त्यासाठी आपली जाणीव आपल्या संपूर्ण शरीरावर फिरवायची आहे, पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत. आणि कुठे ताण आहे का, तणाव आहे का हे बघायचं आहे. आणि तो जर असेल तर आपली पोझिशन ॲडजस्ट करून पूर्णपणे शिथिल व्हायचं आहे. सावकाश आपली जाणीव आपल्या श्वासावर घेऊन जायची आहे. श्वासाची जाणीव, प्राणधारणा, तीन वेळा ओंकार. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, खोलवर आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि उच्चार. Just try to follow the vibrations created by this Onkar chanting. Inner awareness. Join your both the hands in Namaskar Mudra. And prayer, repeat after me. Yogena chittasya padena vacha malam sharirasya cha vaidyakena yopakarotam pravaram muninam Patanjali pranjali ranatosmi हस्तमर्पण. आतापर्यंत आपण 11 सूत्र घेतली आहेत. ते पुढे सुरू व्हायच्या आधी एक फक्त आढावा घेऊया आपण की सर्वात पहिले आपण बघितलं की त्यांनी सुरुवातच योग सूत्र म्हणजे योग म्हणजे काय याच्या डेफिनेशननी केली
आणि त्याचा परिणाम काय हे दुसऱ्या सूत्रात त्यांनी सांगितलं. तिसऱ्या सूत्रात जेव्हा योग साधलेला नसेल त्यावेळेला आपण काय स्थितीत असतो, तर आपण चित्तवृत्तीशी एकरूप झालेलो असतो हे सांगितलं. आणि मग चित्तवृत्ती किती प्रकारच्या आहेत, तर त्या 5 प्रकारच्या आहेत. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर याविषयी जर कोणाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल किंवा काही ॲड करायचं असेल आपण ते करू आणि मग पुढच्या महत्त्वाची जी सूत्र आहेत त्या सगळ्या सूत्रांना जाऊया. नसेल तर आपण पुढे जाऊया की या 5 चित्तवृत्ती या सांगितल्या या काय अशा ढोबळ मानाने नाही आहेत, हे मात्र लक्षात ठेवाय की साधारणपणे सगळ्या चित्तवृत्ती या 5 ह्याच्यात गणल्या जातात. कारण सगळ्या चित्तवृत्ती ज्या असतात त्या तुमच्या कॉग्निशनमुळे आलेल्या असतात, हे आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि आता या चित्तवृत्तींचा जो निरोध करायचा आहे, ह्या 5 कुठल्या ना कुठल्या तरी चित्त आपल्या एका वृत्तीत असतात. म्हणजे ते मूढ असू दे, क्षिप्त असू दे, विक्षिप्त असू दे, इव्हन एकाग्र असू दे, वृत्ती ह्या असतातच. त्यामुळे या 5ही वृत्तींचा आपल्याला जर का निरोध करायचा असेल, कारण चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग हे सांगितलेलं आहे. आणि मग तो कशा पद्धतीने करायचा, तर ते मग पुढच्या सूत्रात पतंजली मुनींनी सांगितलंय की 2 उपायांनी करता येतो. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास आणि वैराग्य. आता हे परत मी अगदी पहिल्या लेक्चरला तुम्हाला जर आठवत असेल तर सांगितलं की पतंजली मुनींना कुठूनही काही ते शब्द घ्यायला आडकाठी वाटली नाही किंवा त्यात त्यांना कमीपणाही वाटलेला नाहीये. कारण असंच्या असं सूत्र जे आहे साधारणपणे याचं हे गीतेत पण आहे, आपल्याला कळलं की नाही. असंभव असंशय महाभाव मनो दुर्निग्रहम बलम आणि अभ्यासेने तू कौंतेय वैराग्याने च गुह्यते. अभ्यास वैराग्य हेच सूत्र गीतेत पण सांगितलेलं आहे. पण त्यांना असं काही वाटलं नाही, कारण बेसिकलीच पतंजली मुनींनी हे सगळं कंपाईल केलेलं आहे. योगशास्त्र उपलब्धच होतं, फक्त स्कॅटर्ड फॉर्म मध्ये होतं. ते त्यांनी कंपायलेशन त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेही त्यात कमीपणा वाटला नाही. किंवा त्यांच्या मनाचा मोठेपणा असा असेल की त्यांनी जसं तसं उचललं. कारण त्यांना मुख्य म्हणजे अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने योग सांगायचा होता. ती पोटतिडीक होती त्यांची, त्या पोटतिडकीतून त्यांनी ते सांगितलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी जसं तसं ते सूत्र उचलल्यासारखं झालंय की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय. मग त्यांनी परत तेच मी मागे सांगितलं की सूत्र फॉर्मच असा आहे की एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असं ते जात असतं. आणि मग अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध म्हटल्यावर अभ्यास म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय हे त्यांनी पुढच्या 2 सूत्रात अभ्यासाविषयी सांगितलंय आणि त्याच्या पुढच्या 2 सूत्रामध्ये वैराग्याविषयी सांगितलेलं आहे. आता अभ्यास वैराग्य ही 2 सूत्र काय आहेत, दोन जे मीन्स आहेत टू गेट आउट ऑफ ऑल दीज वृत्तीज, हे 2 मीन्स कशात येत, तर ते कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर आहेत, सप्लिमेंटरी. अभ्यास आणि वैराग्य हातात हात घालून जातात. म्हणजे थोडासा अभ्यास वाढला तुमचा की तुमचा निरोधाचा क्षण, त्या निर्वृत्तीचा जो सात्विक आनंद आहे तो तुम्हाला मिळतो. तो सात्विक आनंद मिळाला की आपोआपच बाह्य विषयांविषयी वैराग्य उत्पन्न होतं. बाह्य विषयांविषयी वैराग्य उत्पन्न झालं की मनाची चंचलता कमी होते, त्यामुळे अभ्यास दृढ होतो. मग परत अभ्यास दृढ झाला की अजून त्या बाहेरच्या याचा फोलपणा कळतो आणि निर्वृत्ती जी ही असतो, आनंद असतो, त्याची ओढ लागते. आणि अशा पद्धतीने तो अभ्यास आणि वैराग्य हे हातात हात घालून जात असतात. आणि म्हणून ते दोन्हीही एकत्र पाहिजे. नुसता अभ्यास करून उपयोग नाही, कारण अभ्यास करून जर का वैराग्य प्राप्त नाही झालं तर ते अभ्यास दृढ होणार नाही. आणि समजा वैराग्य नुसतंच प्राप्त झालं पण त्याच्या बळीला जर का अभ्यास नसेल तर माणूस विचित्र वागेल. म्हणजे काहीच नाही, म्हणजे नाधड धोबिका कुत्ता म्हणतो ना आपण, नाधड धडकाने धाटका, त्या पद्धतीने अवस्था होईल की त्या निर्वृत्तिक ह्याचा जो आनंद आहे तो क्षणाक्षणाला कसा वाढवायचा हा महत्वाचा मुद्दा अभ्यासामध्ये येतो. तसंच आपल्या मनामध्ये सतत वृत्ती उत्पन्न होत असतात 5पैकी 1, आणि ह्या सगळ्या वृत्ती सतत येत असल्यामुळे एक वृत्ती जाते दुसरी येते, दुसरी जाते तिसरी येते, आणि हा व्यापार कंटिन्युअस चाललेला असतो. म्हणजे प्रमाण, विपर्यय, विकल्प आणि स्मृती या 4 ह्यांनी कॉन्शियस माइंड मध्ये या वृत्ती सतत जागृत होत असतात. आणि ह्या सततच्या वृत्तींमुळे आपलं चित्त श्रांत होतं, थकतं, आणि मग ते विश्रांतीकरिता निद्रावृत्तीला परिणाम पावतो. आणि मग निद्रावृत्ती असते, ती वृत्ती आहे. मागच्या वेळेला आपण त्याच्यावर बऱ्यापैकी
हे केला, उहापोह केलेला होता की ती वृत्ती कशी आहे, तर ती अभावाची वृत्ती आहे. कारण असं आहे की त्याच्यात माणूस शांत होत नाहीये किंवा त्यात माणूस शहाणा होत नाहीये. तर उठून बसलं की परत आपला पूर्वीच्याच पदाला येत असतो. फक्त एवढंच आहे की शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर थोडीशी त्याला उभारी येते, एवढाच एक हे आहे. पण त्याचा उपयोग होत नाही आपल्याला. आणि म्हणून तो निद्रा जरी ती चांगल्या ह्याच्यात असली, आपल्याला ब्रह्मज्ञान देणारी असली, तरी देखील ती योगाच्या ह्याच्यात अंतर्भूत होत नाही, तर ती वृत्तीच्या ह्याच्यातच अंतर्भूत होते. त्याचं कारण असं असतं की ती प्रयत्नाशिवाय आपण घेतलेली नसते. प्रयत्नपूर्वक साधलेली निर्वृत्तिक अवस्था ती नसल्यामुळे आपण शहाणे होत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा असतो. कारण ती तमोगुणाचं प्राबल्य वाढल्यामुळे निद्रा आलेली असते. इतर वृत्तींमुळे थकलेलं मन शांत होण्यासाठी ती निद्रा आलेली असते. आणि म्हणून हे जे त्रिगुणाचे जे खेळ असतात, ते त्रिगुणाचे खेळ असेच चाललेले असतात. आपला अख्खा दिवस जर तुम्ही बघितलात ना, तो दिवस सुद्धा त्रिगुणात्मकच आहे. खरं सांगायचं तर सकाळचे प्रहर जर बघितलेत तर तो सत्वगुणात्मक आहे. त्यामुळे स्वाभाविक वृत्ती माणसाची सात्विक वृत्ती, किंवा आंघोळ करणं, व्यायाम करणं, नंतर काय ओव्या म्हणणं किंवा देवाची पूजा करणं वगैरे ह्या याच्यात जात असतात. आपले विचार सुद्धा साधारण सात्विक असतात. साधारण मधले जे प्रहर असतात, या प्रहरामध्ये आपल्याला संसार किंवा आपला इगोला, ज्याला आपण म्हणतो ना की इगोला बळकटी देण्यासाठी लागणारे जे जे काही आहेत ते रजोगुणात्मक असतात. आणि म्हणून ते रजोगुणात्मक सगळे व्यवहार आपले चाललेले असतात. मग आपण नोकरीला जात असतो, आपण शेतीवर जात असतो, आपण अजून कुठे कुठे जात असतो. आणि मग रात्रीच्या प्रहरी तमोगुण प्रबल होतात. म्हणजे पहिले सत्वगुण प्रबल होतात, मग रजोगुण प्रबल होतात, आणि नंतर मग तमोगुण प्रबल होतात. आणि म्हणून मग तमोगुणाच्या याने मग रात्री आपण सगळी कामं रजोगुणाची कमी करतो. आपण घरी येतो, घरी आल्यानंतर सुद्धा त्या तमोगुणामध्ये पूर्णपणे एकदम जाऊ नये म्हणून थोडंसं घरी आपल्या इथे पूर्वी पद्धत होती की देवाजवळ दिवा लावायचा आहे, काहीतरी म्हणायचं आहे स्तोत्र वगैरे, आणि मग जेवून नंतर झोपायचं असतं. हे 24 तास, हे सगळे 24 तास 8 प्रहर जे आहेत, हे सगळे 8च्या 8 प्रहर जे आहेत, हे सगळे सत्व रज तमचेच आहेत. आणि म्हणून आपल्या रामदास स्वामींनी फार सुंदर सांगितलेलं आहे की ह्याच्या पलीकडे जायचंय आपल्याला. कारण या खेळांच्या पलीकडे जायचंय आपल्याला. 80 प्रहराची वासलात झाली. 1 प्रहर, 2 प्रहर, 3 प्रहर गेले गेले, 4थ्या प्रहरा संसाराच्या सावटीने नेलंय. 4 प्रहर असे गेले, नंतर सावटीने नेलं. म्हणजे आता तमोगुणाकडे चाललोय आम्ही, सावटीकडे चाललोय आम्ही. आणि मग रात्र थोडी झोप. रात्रीत काय करतो, थोडी झोप, थोडी स्त्री संगे गेली. 80 प्रहराची वासल आता झाली. 8 प्रहर. पण हे म्हणतायत की ह्या आम्ही वागतोय कुठे, तर या गुणातच वागतोय. ते सत्व असेल, रज असेल, तम असेल, पण त्या गुणातीताकडे आम्ही जात नाही अजून. आणि त्यामुळे रामदास स्वामी आम्हाला तेच सांगतायत. सगळ्यांनी तेच सांगितलेलं आहे. खरं सांगायचं तर सगळ्या संतांनी तेच सांगितलेलं आहे की तुम्ही या गुणांच्या पलीकडे केव्हा जाणार. कारण सत्वगुणाचा सुद्धा अहंकार असतो, रजोगुणाचा अहंकार असतो, तमोगुणाचा अहंकार असतो. तमोगुण मूर्खपणाचा आहे, ते मूढ चित्त आहे. ते तमोगुणांनी पूर्णपणे भरलेल्या चित्ताला मूढ चित्त म्हटलेलं आहे त्यांनी. एक तर आळस असतो, नाही तर काहीच नाही, म्हणजे इनफॅच्युएशन ज्याला म्हणतो आपण, अशा याच्यात ते चित्त असतं. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे जणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. रामदास स्वामी सांगता येतच आम्हाला. आणि मग असे सगळे 8 प्रहर सत्व रज तम ह्याच्यात जातात. या कुठल्याच वेळापत्रकामध्ये ते रामनाम येत नाही, असं रामदास स्वामी आम्हाला सांगतात. संतांनी तेच सांगितलेलं आहे की या सगळ्या त्रिगुणांच्या खेळाच्या बाहेर पडा. आणि म्हणतात ते दास म्हणे तास बरा, स्मरण सकला देतो देतो. आणि तो रामनाम म्हणा याच्यासाठी तो ठोका माजत असतो कंटिन्युअस, तरी आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. काय संतांनी आपल्या हेच तत्वज्ञान फार सुंदर रीतीने सांगितलेलं असतं. तर अशा या सगळ्या गुणांच्या बाहेर आपल्याला जायचं आहे. आणि या गुणांच्या बाहेर जाण्यासाठी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यातून बाहेर यायला लागतं. आणि म्हणून मग कसं असतं की एक वृत्ती येते, ती जाते. ती जाते म्हणजे काय की दुसरी वृत्ती त्याच्या जागी येते म्हणून. आणि हा व्यापार सतत चाललेला असतो. त्याच्यामध्ये एकाचा उपशम झालेला असतो आणि एक उदय पावत असतो. ह्याच्यामध्ये अतिशय क्षणिक अशी गॅप असते. ती क्षणिक गॅप जी असते ती निरोधाची असते, परंतु ती आपल्याला पकडता येत नाही. आणि अभ्यास याचा अर्थ ही जी गॅप आहे ह्याचा हा क्षण क्षणाक्षणाने वाढवत जाण्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न म्हणजे अभ्यास आहे. याच्यातून बाहेर यायचं आपल्याला. हे कसं बाहेर येणार,
तर आपल्या चित्ताला सदोदित अनंत जन्माची इम्प्रेशन्स त्याच्यावर असतात लागलेली, आणि त्यामुळे आपल्याला सदोदित बाहेरच्या विषयांचं सुख वाटत असतं, त्याची ओढ वाटत असते. कारण आपण एखादी गोष्ट बघतो, एखादी गोष्ट बघितल्यानंतर आपल्याला ती आवडते किंवा नावडते, दोनच गोष्टी होतात. आवडली तर त्याच्याबद्दल अटॅचमेंट निर्माण होते, आणि नावडली तर त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. राग द्वेष या दोन क्लेशच आहेत. म्हणजे दोन्हीमध्ये खरं सांगायचं तर अटॅचमेंटच आहे. कारण रागामध्ये सुद्धा जेवढा राग जास्त तेवढी आसक्ती जास्त आहे. कारण ते नको ह्याचीच आसक्ती आहे, की हे नको ह्याची सुद्धा आसक्तीच आहे. त्यामुळे अटॅचमेंट्स हे आहेतच, आणि आम्हाला या गोष्टींच्या मधून आनंद घेण्याचीच जन्मोजन्मांतरी सवय असल्यामुळे आमचं चित्त हे निर्वृत्तिक आनंद जो आहे त्याच्याकडे ओढ घेत नाही, किंवा त्याचा आम्ही कधी अनुभव घेतलेला नाहीये. त्याचा अनुभव घेतला नाही, पण त्याच्यावरून आम्ही रोज जातोय, क्षणाक्षणाला जातोय. कारण एक वृत्ती संपून दुसरी वृत्ती येते तेव्हा मध्ये एक क्षण असतो, त्याचा लंबक असा जातो आणि मग तो परत असा जाताना तिथे एक क्षण थांबलेला असतो. तो आपल्याला वाटतं हा कंटिन्युअस फिरतोय, पण एक क्षण असतो की तो पकडता येत नाही आपल्याला. तसाच एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती येणं. आता वृत्ती थांबवणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी आपल्याला का थांबवता येत नाही? कारण की वृत्ती कायम बहिर्मुख आहे आपलं चित्त. कारण तिथेच आनंद उपभोगण्याची आमची सवय आहे, जन्मजन्मांतरीची सवय आहे. त्यामुळे ते बाहेर जातं, जिथे बाहेर जातं त्यामुळे अभ्यास स्थिर होत नाही. तुम्ही बसल्यानंतर ध्यानाला बसलात, निर्वृत्ती करायच्या यांनी बसलात, धारणा ध्यानला बसलात की सदोदित तुमचं चित्त बाहेर जात असतं. म्हणजे कित्येक वेळेला असं होतं, जेव्हा सुरुवातीला आपण जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेला 15-15 मिनिटं आपण खयालोमे असतो, आणि 15 मिनिटांनी आपल्याला कुठेतरी जाग येते, अरे आपण ध्यानाला बसलोच नाही का, आपण कुठे भटकत गेलो, आपण अमेरिका आपला कुठे मित्र असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आपण मस्त भटकून येतो, 15-15 मिनिटं भटकतो, आणि कुठेतरी एक क्षण आपल्याला वाटतं अरे आपण ते भटकत चाललो. मग परत आणून आपण आपल्या त्या इष्ट विषयावर ठेवतो. त्याला इष्ट विषयावर किती ठेवतो? 30 सेकंद होत नाहीत की परत आणि कळतच नाही. इतकी सवय झालेली असते आपल्याला की एकाग्र सुद्धा होऊ शकत नाही. निरोत्त नंतरची गोष्ट आहे. कारण आपलं चित्त हे सदोदित, मूढ, क्षिप्त किंवा विक्षिप्त या तीनच ह्याच्यावर आरूढ झालेलं असतं. एकाग्र ही नंतरची पायरी आहे आणि निरोध त्याच्यानंतरची पायरी आहे. चित्त निरोधावस्थेत जाणं म्हणजे कैवल्य प्राप्ती, पण त्याच्या आधीची टप्पा आहे तो एकाग्र होणं. आणि म्हणून अभ्यासाने आपल्याला ते करता येतं. पण अभ्यास जर दृढ व्हायचा असेल तर तुम्हाला बाह्य विषयांविषयी जे काही आकर्षण आहे, जी काही रागद्वेष आहे ते कमी व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल वैराग्य यायला पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की दे गो हँड इन हँड. अभ्यास आणि वैराग्य हे हँड इन हँड असतं. एका विषयी हे उत्पन्न झालं की अभ्यास दृढ होतो, अभ्यास दृढ झाला की त्या निर्वृत्तिक याचा आनंद आपल्याला मिळतो. तो मिळाला की बाहेरचा फोलपणा कळतो, बाहेरचा फोलपणा कळलं की त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होतं, त्याच्याबद्दल वैराग्य आलं की परत अभ्यासात जास्त चांगलं लक्ष लागतं. आणि असे ते दोघं एकमेकाला सहाय्य अवघे धरू सुपंथ म्हणतात ना, त्याप्रमाणे ते अभ्यास वैराग्य वरवर वरवर जात असतात. आणि म्हणून या दोन्हीचे डिटेलमध्ये त्यांनी 4 सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. खूप डिटेल सांगितलेलं आहे. त्याचं ते कसं ते आपण बघूया. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की अभ्यास आणि वैराग्य हे जर तुम्ही बघितलं तर दोन्ही हे कुठच्याही एंडेवर मध्ये आहेत. तुम्ही कुठचाही हे घ्या, एखादा विषय घ्या, आणि ज्यात जर तुम्हाला प्रवीण व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास आणि वैराग्याची साथ पाहिजे. आपण एखाद्या लहान मुलाला अभ्यासाला बसवतो, दामटून बसवतो अभ्यासाला, अभ्यास कर असंच म्हणतो आपण. आणि मग त्याच्यासाठी त्याचे सवंगडी बाहेर खेळायला असतात ना, तर ते पण घरी येऊ नयेत त्याला बोलवायला, त्याची आपण व्यवस्था करत असतो की बाबा रे तू येऊ नकोस, त्याचा अभ्यास दृढ होऊ दे. कारण काय की ते तिथे वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे. तो आला की त्याचं परत मन बाहेर जाणार. तसंच आपल्या चित्ताचं आहे की जिथपर्यंत आपण आतल्या आत राहत नाही तिथपर्यंत बाहेरचा फोलपणा कळत नाही, आणि बाहेरचा फोलपणा जर कळला नाही तर अभ्यास दृढ होत नाही. आणि म्हणून ते दोन्ही एकाच वेळेला जायला पाहिजेत, तरच आपल्याला त्या पूर्ण फायदा जो म्हणता येतो की योग चित्तवृत्ती निरोध हा, तो निरोध जो व्हायचा असेल तर या दोन्हीची कास धरली पाहिजे. या दोन्हीची कास धरूनच आपल्याला पुढे जायचं असतं. मग अभ्यास म्हणजे काय तर पुढच्या सूत्रात त्यांनी सांगितलेलं आहे, तत्र स्थितो यत्नोभ्यासः. म्हणजे त्या स्थितीमध्ये स्टेबल होण्यासाठी करावयाचा प्रयत्न म्हणजे अभ्यास. आता ती स्थिती म्हणजे कुठची
त्यांनी काय असं एक्सप्लिसिटली सांगितलेलं नाही पतंजली मुनींनी. तर स्वाभाविक आहे की अष्टांग योगाच्या कुठच्याही पायरीवर आपण गेलो, साधा आपण अगदी आसनांपासून सुरुवात समजा केली, आसनांपासून मी पश्चिमतानासन केलं तर पहिले तर माझे हात सुद्धा ह्याला लागत नाहीयेत, अंगठ्याला लागत नाहीये. ठीक आहे, जिथे लागतायत ना, जिथपर्यंत लागतायत तिथे थोडा वेळ थांबतोयस ना, ठीक आहे, तिथे थोडा वेळ थांबता येत आहे, मग परत तू मागे जातोस. त्या स्थितीत स्थिर होण्यासाठी लागणारा प्रयत्न म्हणजे अभ्यास. मग एक वेळ अशी येते की महिन्याभराने आपण त्या स्थितीत स्थिर राहतो याचा अर्थ स्थिरम सुखम आसन, सुखकारक वाटलं पाहिजे तिथे, म्हणजे ती स्थिरता येते. कारण सुखकारक जर वाटलं नाही तर स्थिरता येणारच नाही, मानसिक पण नाही येणार आणि शारीरिक पण नाही येणार. हा अभ्यास आसनांच्या स्तरावर. मग पुढे काय होतं, मग पुढे अजून थोडे पुढे झुकतो आपण, मग तिथे अनस्टेबल होतो, थोडा वेळ जातो तिथे, पटकन मागे येतो आपण. मग परत अभ्यास करा, त्या स्थितीत स्टेबल होण्याचा अभ्यास, म्हणजे तो आसनांचा अभ्यास झाला. अभ्यास आसनांच्या स्तरावर होतो. अभ्यास आपला धारणा ध्यान समाधी जेव्हा असते तिथे पण अभ्यासच असतो. कारण आपल्याला असं दिसतं की सुरुवातीला एक 15 सेकंद सुद्धा माझं मन राहत नाही ठिल्लक, लगेच बाहेर निघून जातं. पण सततच्या अभ्यासाने सतत जर प्रयत्न केला तर नंतर सहजपणे माझं 15 ते 30 सेकंद माझं एकाग्र होऊ शकतं मन. यालाच अभ्यास म्हटलेला आहे. अभ्यास म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. कोल्हटकरांनी वेगळं सांगितलंय. कोल्हटकरांनी फक्त धारणा ध्यान मध्ये जो काही अभ्यास किंवा यत्न करायचा तो यत्न सांगितलेला आहे. कारण की त्यांनी असं सांगितलंय की निरोधाचा क्षण वाढवायचा आहे, हाच अभ्यास आहे. पण पतंजली मुनींनी असं कुठे काही म्हटलेलं नाहीये की फक्त तोच क्षण. तत्र स्थितो यत्नोभ्यास, तुमचे जे काही 8 अंग आहेत, अष्टांगाचे जे 8 अंग आहेत, या अंगाच्या प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न, त्या त्या जागेवर स्थिर होण्याचा प्रयत्न, ह्याला अभ्यास म्हटलेला आहे. त्यामुळे अष्टांग योगाच्या प्रत्येक पायरीमध्ये यमनियम करताना सुद्धा अभ्यासच आहे. आज प्रचंड मी परिग्रह करतोय, थोडीशी जरी मला हे मिळाले की नाही, थोडासा अपरिग्रह माझ्याजवळ जे आहे ते समाजाला परत देऊ, कारण त्या समाजातूनच मी घेतलेला आहे. हा थोडासा प्रयत्न एक झाला, परंतु पहिल्यांदा खूप त्रास होईल मला. अरे मी कमवलाय ना, माझ्या मेहनतीने कमवलाय, मी कशाला द्यायचं. पण त्याचा जर अभ्यास केला, त्याच्यावर जर चिंतन मनन केलं तर कळतं की अरे कुठून कमवलाय मी, याच समाजातून कमवलाय ना मी. हा समाजात नसता तर मी कुठलं कमवणार होतो. मग हे चिंतन मनन झालं, हाच अभ्यास आहे की मग मला माझ्यातलं 1% द्यायला काही वाटत नाही, म्हणजे मी स्टेबल झालो तिथे. त्या अपरिग्रह मध्ये मी 1 मिनिट का होईना स्टेबल झालो की मला आता काही वाटत नाही की एवढं दिलं तरी काय वाटत नाही, पण जास्त दिलं तर परत मला अजून हे आहे. मग परत अभ्यास करा, परत चिंतन मनन करा. म्हणजे मग नंतर विचार असा येतो, हळूहळू असा विचार यायला लागतो की अरे हे जे मी घातलंय ना हे सुद्धा समाजानेच दिलेलं आहे की, मी आलोच होतो मुळे नागळा, माझ्या अंगावर काहीच नव्हतं ना कपडे, म्हणजे जे काही घेतलं ते समाजाकडूनच घेतलं ना, मग ते समाजाला द्यायला काय हरकत आहे. पण हा नुसता विचार येऊन उपयोगाचा नाही, तर ते रिअलायझेशन हे अभ्यासाने होत असतं. आणि मग असा अभ्यास करता करता माणूस अपरिग्रही बनतो, आणि मग तेव्हा आपण म्हणतो की तो त्याच्यात स्थिर झाला. कुठचीही गोष्ट अष्टांग योगाच्या प्रत्येक पायरीवर अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी आहेतच आहेत. अभ्यास तेवढाच पाहिजे, वैराग्यही तेवढंच पाहिजे, आणि त्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस जात असतात. आणि म्हणून त्यांनी तत्र स्थितो यत्नोभ्यासः असं पहिल्या अभ्यासाचीच व्याख्या देऊन टाकली की कुठचीही स्टेज तुमची असू दे, तिथे स्टेबल होण्यासाठी करावा लागणारा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला त्यांनी अभ्यास म्हटलेला आहे. आणि त्यांनी दुसरं परत सूत्र दिलेलं आहे आपल्याला. दुसऱ्या सूत्रात ते असं म्हणतायत की हा जो अभ्यास आहे हा दृढ कसा होईल. कारण अभ्यास जर दृढ व्हायचा असेल तर तुम्हाला तो कशा पद्धतीने केला पाहिजे अभ्यास, ते सूत्र पुढचं दिलेलं आहे. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. अभ्यास कसा असला पाहिजे, दीर्घकाल, नैरंतर्य आणि सत्कारा सेवितो. 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत अभ्यासात. एक तर दीर्घकाल, पर्टिक्युलरली योगाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर दीर्घकाल याची कुठेही त्यांनी व्याख्या केली नाही. दीर्घकाल याच्यापर्यंत माझा डेस्टिनेशनला जाईपर्यंत, मग ते 5 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, 1 जन्म असेल, 2 जन्म असेल, कितीही असेल, दीर्घकाल याचा अर्थ माझं डेस्टिनेशन जे कैवल्य आहे ते मिळेपर्यंत हा अभ्यास करायचा, असा त्याचा अर्थ राहतो.
नाहीतर मग त्याच्यात डिटर्मिनेशन येत नाही. एखाद्या माणसाने, एखाद्या साधकाने समजा असा विचार केला की हा मी 5 वर्ष योगाभ्यास करीन, बस म्हणजे मला मिळेलच, अशा एक्सपेक्टेशननी जेव्हा साधक विचार करतो आणि साधना करतो आणि 5 वर्षांनी त्याला जेव्हा मिळत नाही, कारण आमच्या पूर्वजन्मीचे किती संस्कार आमच्या चित्तावर आहेत हे आम्हाला अजून माहित नाहीये. ते तुमचंच आहे कर्म, तुम्हालाच ते काढून टाकायचंय. मग तुम्ही जर का 100 जन्मांची इम्प्रेशन्स त्याच्यावर ठेवली असतील आणि तुम्ही 5 वर्षामध्ये ती काढू इच्छित असाल तर मूर्खपण आहे ना. त्यामुळे तसं जर का झालं आणि एखादा साधक जर का अशा पद्धतीने विचार करून जेव्हा साधनेला उतरतो, त्यावेळेला त्याला त्याचं इच्छित फळ जर मिळालं नाही तर मात्र फ्रस्ट्रेशन येतं. हे फ्रस्ट्रेशन टाळण्यासाठीच त्यांनी फक्त एक शब्द घातलाय, दीर्घकाल. की दीर्घकाल याचा अर्थ मला ते मिळेपर्यंत मी करायचंय. मग अख्खे 10 जन्म जावत, नाही तर 15 जन्म जावत, किंवा हा अख्खा जन्म जावत. दीर्घकालचा अर्थ कंटिन्युअसली टिल द अचिव्हमेंट ऑफ माय गोल, अशा पद्धतीने दीर्घकाल हा शब्द घ्यायचा असतो आपल्याला. कारण नाहीतर कुठेतरी फ्रस्ट्रेशन येईल. काही वेळेला तर ते फ्रस्ट्रेशन असं येतं की माणूस साधनच सोडून देतो की नाही, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, हे काही होत नाही. त्याचं कारण असं असतं की अरे तुमची इम्प्रेशन्स किती आहेत, तुम्ही मागचे जन्म काय काय केलं तुम्हाला माहीत नाहीये. त्यामुळे हे सगळं गृहीत धरून पूर्ण विचार करून माणूस जेव्हा साधनेमध्ये उतरतो त्यावेळेला मग त्याला हे फ्रस्ट्रेशन येत नाही, कारण त्याला माहिती असतं की मी साधना करायची. जसे अनंत जन्म मी पापकृत्य केली आणि ती इम्प्रेशन सगळी माझ्या चित्तावर आहेत, तशी मी अनंत जन्म हे काढण्याचं काम करणार आहे. असा विचार करून जेव्हा मग साधक याला उतरतो त्यावेळेला मग त्याचा दीर्घकाल म्हणजे तो मिळेपर्यंत मग त्याला फ्रस्ट्रेशन येत नाही. तो आयुष्यभर मरेपर्यंत साधना करत असतो. पुढच्या जन्मी तेच संस्कार असतात, आणि जसे वाईट संस्कार असतात चित्तावर तसे हे पण संस्कार झालेले असतात ना. या संस्काराचाही फायदा तुम्हाला पुढच्या जन्मी होतच असतो. तो आपोआप त्या मार्गाला जातो. भगवद्गीतेत आपल्याला त्यांनी आश्वासनच दिलेलं आहे कृष्णाने. अर्जुनाने जेव्हा सांगितलेलं आहे की अरे बाबा पण असा योगभ्रष्ट झाला तर काय करायचं, एवढं काळजी करू नको. योगभ्रष्ट झालेला माणूस पुढच्या वेळेला बरोबर एकतर चांगल्या घरात जन्मतो की जिथे कंजिनियल ॲटमॉस्फिअर असतो, नाही तर योगी लोकांच्यात जन्मतो आणि त्यांचा प्रवास चालू होतो. त्यामुळे तू काळजी करू नको, आत्ता सुरुवात कर, ती इम्प्रेशन्स येणार आहेत तुझ्या याच्यावर. तसंच या इथे आम्ही जेव्हा चालू करतो हे कुठेच वाया जाणार नाहीये, हे चालूच होणार आहे आमचं. ती इम्प्रेशन्स घेतली की आम्ही पुढच्या जन्मी थोडेसे त्या मार्गाला जाऊ, मग त्या मार्गाला गेल्यामुळे अजून चांगली इम्प्रेशन्स येतील, ती झाल्यामुळे अजून चांगल्या वातावरणात आम्ही पुढचा जन्म घेऊ. हा असा विचार करून जेव्हा साधक साधनेला लागतो त्यावेळेला मग त्याला फ्रस्ट्रेशन येत नाही, आणि मग त्याच्या दृष्टीने दीर्घकाल याचा अर्थ मला माझं कैवल्य मिळेपर्यंत असा होतो, आणि मग फ्रस्ट्रेशनचा प्रश्नच येत नाही काही. दीर्घकाल याचा हा अर्थ घ्यायचा आहे खरं सांगायचं तर. नैरंतर्य, आता दीर्घकाल आणि नैरंतर्य, नैरंतर्य याचा अर्थ रेग्युलॅरिटी या अर्थाने घ्यायचा आहे. यू शुड बी रेग्युलर इन युअर प्रॅक्टिस. काय दिवसातून तुम्हाला वाटत असेल 2 तास तर 2 तास करा प्रॅक्टिस, जी काही करायची असेल ती, किंवा तुमच्या गुरूंनी सांगितलं असेल किती वेळ करायची त्याप्रमाणे करा तुम्ही. बट देर हॅज टू बी अ रेग्युलॅरिटी. ही जर रेग्युलॅरिटी नसेल तर मात्र काही उपयोग होणार नाही, मग ते विस्कळीत होईल, सगळं हॅफॅसॅड होईल. मग हॅफॅसॅड जर झालं तर काहीच उपयोग नाहीये. आणि म्हणून प्रत्येक वेळेला त्याच्यात तुमची रेग्युलॅरिटी पाहिजे की मी रोज एवढी साधना करेन. हे डिटर्मिनेशन आहे. हे डिटर्मिनेशन केव्हा येईल, जेव्हा तुमचं ध्येय पक्क असेल त्यावेळेला येईल हे डिटर्मिनेशन. या डिटर्मिनेशनने जेव्हा माणूस काम करतो त्यावेळेला ती रेग्युलॅरिटी येते. एखाद दिवस इकडे तिकडे झालेला दुसरी गोष्ट आहे, परंतु शक्यतो रोज मी समजा ठरवलाय की जेव्हा माझ्या गुरूंनी सांगितलंय की 1 तास ही साधना करायची किंवा 2 तास ही साधना करायची, तर रोज मी ती साधना करीन. दॅट इज नैरंतर्य, रेग्युलॅरिटी. नैरंतर्याचा दुसरा एक अर्थ आहे पंक्च्युअलिटी. पंक्च्युअलिटी याचा अर्थ असा आहे की आपलं साधारण शरीर आणि मन ऍडजस्ट झालेलं असतं. म्हणजे एक वेळ समजा मी ठरवलेली असेल की या वेळेला मी साधना करीन, तर शक्य तितक्या जमेल तेवढं त्याच वेळेला साधना करणं हे अतिशय चांगलं असतं. कारण आमचं शरीर आणि आमचं मन हे तयार झालेलं असतं त्यावेळेला. कारण सतत त्याच वेळेला केल्यामुळे नॅचरली आपलं साधं भुकेचं बघा ना तुम्ही. मी 9:30ला जेवतो, आता मला सवय अशी आली की 9:30ला मला खणखणीत भूक लागते, कारण माझं शरीर त्याप्रमाणे तयार झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही पंक्च्युअलिटी जर का ठेवलीत, एक समजा मी वेळ ठेवली किंवा 6 ते 7,
किंवा 7 ते 8 जे काही ठेवायची ती, फक्त त्याच्यात काही नियम आहेत आपले की जेवणानंतर किती वेळाने करायचं वगैरे, ते नियम पाळून जर का आपण ठेवली, पण एक जर वेळ ठेवली तर आपलं शरीर, आपली इंडोक्राईन सिस्टीम, आपली नर्वस सिस्टीम ही बरोबर त्याप्रमाणे ऍडजस्ट होत असते आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती मदत करत असते. आणि त्यामुळे पंक्च्युअलिटी इज ऑल्सो ए व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन डुईंग साधना. आणि पंक्च्युअलिटी असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला 2 गोष्टी पाहायला पाहिजेत, एक तर दीर्घकाल आणि दुसरं नैरंतर्य. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टी खरं सांगायचं तर केव्हा सिद्ध होऊ शकतात, जेव्हा तिसरी गोष्ट असते, सत्कारा सेवितो दृढभूमी. त्याच्यामध्ये तुमचा आनंद असला पाहिजे, तुम्हाला त्या साधनेबद्दल आदर असला पाहिजे, तुम्हाला त्या साधनेमध्ये विश्वास असला पाहिजे. जिथपर्यंत विश्वास निर्माण होत नाही साधनेला चालूच करू नका. वेन यू आर टोटली कन्व्हिन्स्ड, मग साधनेला चालू करा की नाही ही साधना मला इथे पोहोचवणार आहेच. हे जिथपर्यंत तुम्ही कन्व्हिन्स होत नाही तिथपर्यंत साधनेला सुरुवातच करू नका. बिकॉज ती जर का झाली नाही तर मध्येच कुठेतरी लॅक्झिटी येण्याचा संबंध आहे. तर आपला विश्वास डळमळीत होतो, अरे हे होत नाही, असं का होत नाही. तसं ठाम विश्वास पाहिजे, त्या वाटेल ते श्रद्धा ज्याला आपण म्हणतो, श्रद्धा पाहिजे त्याच्यावरती. जिथपर्यंत माझी त्याच्यावर श्रद्धा नसेल तिथपर्यंत दीर्घकाल पण नाही, नैरंतर्य तर अजिबातच नाही होणार. आपणच फाटा फोडू त्याला, नाही ते काय काल मला ना ऑफिसमध्ये खूप काम होतं त्यामुळे आज मला उठाल झालं नाही. उठाल झालं नाही तर ठीक आहे ना, ते सकाळी नको करू, दुपारी कर, पण कर ना. तसं नाही, आपण त्याच्यात पळवाटा काढतो मग. कारण का की आपला तो विश्वास नसतो. इट शुड बी अ स्ट्रॉंग कन्व्हिक्शन की नो, धिस इज द थिंग विच विल टेक मी टू माय डेस्टिनेशन. हे जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत तुम्हाला रेग्युलॅरिटी पण राहणार नाही आणि तिथपर्यंत दीर्घकाल तर नाहीच नाही राहणार, मध्ये सोडून जाल तुम्ही. त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कुठच्याही साधनेमध्ये हे जनरल साधनेचे रूल आहेत. अगदी खरं सांगायचं तर योग साधनात पाहिजे असं मुळीच काही नाहीये. कुठच्याही साधनेमध्ये, अगदी अभ्यासात, साधं इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा असेल तरी देखील तुम्हाला या गोष्टी सगळ्या लागू पडतात. योगामध्ये तर लागतातच लागतात, कारण योगामध्ये आतले जे सूक्ष्म तुमच्या ज्या भावना आहेत त्याच्यावरही खूप काम करायचं असतं. इंजिनिअरिंग किंवा तत्सम जे काही लौकिक अर्थाने जी आपली ही आहेत शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं हे नसलं तरी जरा, कारण की माझा उद्देश इंजिनियर व्हायचं, पैसे कमवायचा असा जर असेल तर ठीक आहे, मी इंजिनियर होईल, माझ्या बुद्धीला ताण देईन आणि माझ्यात जर का बुद्धी असेल तर वापरीन. पण ह्याचा अर्थ मी माझ्या आतल्या इन्स्ट्रुमेंटला काहीच नाही करत आहे, मनाला, चित्ताला मी काहीच करत नाहीये. मी माझा इंजिनियर झालोय, पण मी त्या आतल्या जे इन्स्ट्रुमेंट्स, अंतःकरण चतुष्टय ज्याला म्हणतो, त्याला कुठे मी ट्रेन केलेलं आहे, त्याला ट्रेन नाही केलेलं. त्या ट्रेनसाठी तुम्हाला सत्कारा सेवितो दृढभूमी, ही दृढभूमी अभ्यासाची केव्हा तयार होईल? when it is firmly grounded. It should be grounded very firmly, तरच तो अभ्यास होईल. तर त्याच्यासाठी या 3 गोष्टींची अतिशय आवश्यकता आहे. सतु दीर्घकाल, नैरंतर्य, सत्कारा सेवितो दृढभूमी. अतिशय सुंदर व्याख्या केलेली आहे त्यांनी. आणि हे अभ्यासाच्या बाबतीत झालं. आता वैराग्याच्या बाबतीत ते बोलतायत, फार सुंदर बोलतात वैराग्याच्या बाबतीत. वैराग्याच्या बाबतीत पहिलंच सूत्र त्यांनी दिलं आहे, दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. एवढं सोपं आहे का? दृश्य, जे जे काही मी बघतोय, म्हणजे माझ्या टोटल 5 ज्ञानेंद्रियांमार्फत जे जे काही ज्ञान मला बाहेरचं मिळत आहे त्या विषयाविषयी, किंवा अनुश्रविक, जे जे मी ऐकलेलं आहे, स्क्रिप्चर्समध्ये ऐकलंय, गुरुकडून ऐकलंय, अजून कोणाकडून ऐकलंय, या दोन्हीही विषयांबद्दल वैराग्य निर्माण होणं, त्याला वशीकार वैराग्य ही संज्ञा दिलेली आहे. एवढं सोपं आहे काय वशीकार संज्ञा? मग मध्ये आधेमध्ये काहीच नाही, म्हणजे आपण कधी आयुष्यात जायलाच नको योगाच्या ह्याच्यामध्ये, तर असं नाहीये. जर का तुम्हाला योगामध्ये, आणि नेहमी मी परत तुम्हाला सांगतो असं की पतंजली मुनी हे कुठच्याही शारीरिक स्तरावर बोलत नाहीये. त्यांचा संपूर्ण फोकस हा मनावरच आहे. हाऊ टू काम डाऊन द माइंड अँड हाऊ टू कल्चर द माइंड, याच्यात विषय आहे. आणि म्हणून हठयोग आणि राजयोग याच्यामधला फरक आहे. आपण कुठेतरी घेऊ एकदा केव्हा तरी ते कंपॅरिझन. मी सांगेन तुम्हाला की हठयोगिक प्रॅक्टिसेस म्हणजे काय आणि राजयोगिक प्रॅक्टिसेस म्हणजे काय. आपण ती सरमिसळ करतो,
आणि का हठयोगाने सांगितलंय की राजयोगासाठीच हठयोग आहे, अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. कारण सुरुवातीच्या पायऱ्या या हठयोगिकच प्रॅक्टिसच्या आहेत, परंतु पतंजली मुनी हे गृहीत धरतायत की तुम्ही हठयोगाची प्रॅक्टिस करता आहात आणि आता तुम्हाला राजयोगाला जायचं आहे. आणि त्यामुळे सगळा जो फोकस आहे तो सगळा फोकस मनावर आहे पतंजली मुनींचा, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ते डायरेक्ट वशीकार संज्ञेवर येत आहेत. वशीकाराच्या आधीच्या पायऱ्या आहेतच. एवढं सोपं आहे का? दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य, की ज्या ज्या गोष्टी बघतो एवढं बघतो आपण, तिथून उठल्यानंतर आपल्याला समोर गोष्ट दिसली की आपल्यामध्ये त्याच्याबद्दलचा लोभ, अटॅचमेंट निर्माण होत असते. तर मग हीच का घेतली त्यांनी? कारण ही टप्पा आहे, हा चौथा टप्पा आहे खरं सांगायचं तर. वैराग्याच्या ज्या 4 पायऱ्या आहेत ना त्यातली चौथी पायरी ही आहे. यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार अशा 4 संज्ञा आहेत. त्या टप्प्याटप्प्याने वर जातात त्या. पण वशीकार संज्ञांचाच फक्त त्यांनी उल्लेख केलेला इथे. त्याचं कारण असं आहे की शांत झालेल्या मनाला कल्चर करायचं असेल धारणा ध्यान समाधीच्या तर्फे, तर वशीकार संज्ञाच फक्त कारणीभूत होणार आहे. त्याच्या आधीच्या ज्या आहेत त्या गौण आहेत. जरी त्या टप्प्यानेच तुम्हाला जाऊन वशीकार संज्ञा मिळवायची असेल तरी देखील योगाच्या दृष्टीने त्या सगळ्या गौण आहेत. वशीकार संज्ञाच मिळाली पाहिजे तरच तुम्ही योगाच्या कैवल्याला पोहोचू शकता, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण मग वशीकार संज्ञा येणार कशी? एकदम येणार का? तर या येणार आहे, टप्प्याटप्प्यानेच जायचं तुम्हाला. मग पहिले यतमानच वैराग्य आहे. मग यतमान वैराग्य म्हणजे काय? तर आपल्या सप्तज्ञान भूमी ज्या सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये त्यातली पहिली जी शुभेच्छा म्हटलेलं आहे, शुभेच्छा तनुमानसा वगैरे ज्या काही 7 सप्तभूमी ज्या दिलेल्या आहेत योग वशिष्ठामध्ये, त्यातली पहिली शुभेच्छा जी आहे ना ती शुभेच्छा म्हणजेच बेसिकली यतमान वैराग्य. यतमान वैराग्य म्हणजे काय? की सगळं केलं, सगळे आयुष्य अनंत जन्म मी हे सगळं उपभोगलं, पण कुठेतरी माझ्यामध्ये उणीव राहतेच आहे, मी पूर्णपणे आनंदी नाहीये, कुठेतरी माझ्यात काहीतरी उणीव राहते. असा विचार येऊन काय उणीव आहे आणि कसं मी बाहेर येऊ शकीन, हा विचार मनामध्ये बाळावायला सुरुवात झाली की मग माणसाला कळतं की अरे बाहेरच्या गोष्टींनी मला सुख मिळणार नाहीये, तर मला त्याच्यातून वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे. हा विचार करून जेव्हा माणूस सुरुवात करतो, व्हेन ही एंडेवर्स, त्यावेळेला ही इज इन यतमान वैराग्य, की त्याला पूर्णपणे पटलेलं असतं की वैराग्याशिवाय या बाहेरच्या गोष्टींच्या वैराग्य विषय वितृष्णाच्या शिवाय मला पर्यायच नाहीये. तिथपर्यंत माझं मन शांतच होणार नाही, कारण कंटिन्युअस बाहेर धावत असतं माझं मन. हा विचार येऊन तो माणूस जेव्हा त्या मार्गाने सुरुवात करतो त्यावेळेला ही इज इन यतमान वैराग्य. जेव्हा तो पूर्णपणे विश्वासपूर्वक आणि विथ फुल डिटर्मिनेशन या मार्गाने जायला लागतो त्यावेळेला कसं होतं की आपल्याला काही गोष्टींबद्दलच्या ज्या अटॅचमेंट असतात त्या अशा खूप दृढ नसतात. ठीक आहे, टाइमपास अटॅचमेंट असते, झालं तर झालं नाही तर नाही वगैरे अशाही असतात. काही एकदम सॉलिड असतात अटॅचमेंट्स. तर मग जेव्हा माणूस एकदा निर्धाराने पुढे जातो त्यावेळेला हळूहळू ज्याच्याबद्दल कमी अटॅचमेंट्स आहेत ना त्या अटॅचमेंट्स हळूहळू निघून जातात, त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होतो. पण काही ज्या स्ट्रॉंगली रुटेड असतात त्याच्याबद्दलची अटॅचमेंट तशीच राहते, परंतु तो तशीच प्रयत्न करत असतो. आणि एक वेळ अशी येते की ज्या छोट्या छोट्या अटॅचमेंट्स होत्या, ज्याच्याबद्दल अटॅचमेंट खूप दृढ नव्हत्या, पूर्णपणे खाली मुरलेल्या नव्हत्या, अशा सगळ्या निघून गेलेल्या आहेत. पण काही मात्र अजून शिल्लक आहेत अटॅचमेंट्स. अशा स्थितीला व्यतिरेक असं म्हणतात. यतमान, यत म्हणजे पहिला जो आहे तो यतमान. यत मीन्स टू इफोर्ट, टू टेक इफर्ट्स, आणि मान मीन्स टू एंडेवर, टू स्टार्ट विथ. असा जो माणूस चालू करतो तो यतमान वैराग्यात असतो. आणि मग यतमानानंतरची जी पहिली पायरी जी आहे ती म्हणजे आपले सगळे जे काही अटॅचमेंट्स आहेत, ज्या कमी अटॅचमेंट्स आहेत, व्यतिरेक ज्याला आपण म्हणतो व्यतिरेक वैराग्य, की काही अटॅचमेंट निघून जातात पण काही अटॅचमेंट मात्र अजून तशाच शिल्लक राहतात. त्यावेळेला तो व्यतिरेक वैराग्यामध्ये असतो. तशाच पद्धतीने अजून जर का तो पुढे पुढे गेला तर मात्र आपल्याला होतं कसं, आपण एखादी गोष्ट बघतो, आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी बघतो, ती एक्सपिरियन्स करतो, ती एन्जॉय करतो. एन्जॉय केली की आपण अटॅचमेंट निर्माण करतो. हा साधारण क्रम आहे आपला की पहिले आपण बघतो पंचज्ञानेंद्रियांनी,
त्यानंतर एक्सपिरियन्स करतो, एन्जॉय करतो आणि मग अटॅचमेंट निर्माण करतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे तसे येतात पायऱ्यात. पहिलं काम असतं. काम का असतं? ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोध. ध्यायतो विषयान पुंसा, कंटिन्युअस विषयाचं चिंतन करत असतो. का करत असतो विषयाचं चिंतन तो? कारण की अविद्येमुळे. अविद्या काय आहे? अविद्या हीच आहे की बाहेरच्या सृष्टीतून मला परमनंट निरंतर सुख मिळणार आहे, हीच अविद्या आहे. आणि म्हणून तो विषयाचं चिंतन करत असतो. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते, त्याच्याबद्दलची आपुलकी वाढते. कारण कंटिन्युअस विचार केला. आणि तेच हरिपाठात सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी की ठीक आहे, असं पद्धतीने तुम्हाला अटॅचमेंट येते ना, मग आता उलट करा तुम्ही, की तुम्ही त्याचं चिंतन नका करू, कोणाचं तरी देवाचं चिंतन करा. ते केलं तर देवाबद्दल आपुलकी निर्माण होईल तुमची. तुम्ही ज्याचं चिंतन कराल त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होईल. आम्ही बाहेरच्या गोष्टींचं चिंतन करतो आणि चिंतन करता 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 त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होते. आपुलकी निर्माण झाली. हरिपाठामध्ये एक्झॅक्टली उलट सांगितलंय की तुम्हाला देव माना नका म्हणून फक्त चिंतन करा त्याचं. जाऊ दे, खड्ड्यात गेलं. तुम्हाला त्यातलं काही कळत असेल न कळत असेल काही नको, तुम्ही नुसतं चिंतन करा. नाम घ्या, त्याचं नाव घ्या. नाव घेतलं की त्याची कायम आठवण होईल. त्याची कायम आठवण झाली की आपोआप आपुलकी निर्माण होईल. आपोआप आपुलकी निर्माण झाली की अजून तुम्ही खोलात जाल त्याच्या. उलट प्रवाह ज्ञानदेवांनी हरिपाठात सांगितलेलं आहे. आम्ही त्या प्रवाहात जात नाही, आम्ही उलट्या प्रवाहात जातो. कारण अनंत जन्माचे आमचे संस्कार असतात आणि त्यामुळे आमची ती अविद्या एवढी दृढ आहे. अविद्या ही अनादी आहे, पण ती अनंत नाहीये. अनादी आहे ती अविद्या, की या गोष्टींमुळे आपल्याला अविद्येचा नंतर पुढे पसारा खूप आहे मोठा. ते बघणार आहोत आपण दुसऱ्या पादामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेश, त्यावेळेला आपण बघू दे. परंतु ही अविद्या असल्यामुळे आम्ही बाहेरच्या विषयांचं चिंतन करतो आणि बाहेरच्या विषयांचं चिंतन करता 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 त्याच्याबद्दल संग निर्माण होतो आम्हाला, त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होते आम्हाला. आणि एकदा का आपुलकी निर्माण झाली, संगात संजयते कामहा, मग त्याच्याबद्दल आमची डिझायर निर्माण होते की ती माझ्याजवळ पाहिजे. कारण सर्वात पहिली सुरुवात कुठे आहे? की मी आहे, ही सुरुवात आहे. आणि मी आहे म्हणून ती माझ्याजवळ पाहिजे. ते वेगळं आहे, मी वेगळं आहे. आणि संतांचं तसं नसतं. संत सगळेच असतात, त्यामुळे त्यांना कुठे काही प्रॉब्लेमच नसतो. संगात संजयते कामहा, मग काम, डिझायर निर्माण होते. आणि मग काम म्हणजे काय? शेवट की कामाची पूर्ती झाली. कामात क्रोध, क्रोध म्हणजे लोभ आणि क्रोध, या दोन्हीला मिळून क्रोध म्हटलेला आहे त्यांनी. नाही झाली तर क्रोध, झाली तर लोभ, अशा पद्धतीने ते असतं. आणि मग लोभातच अजून वाईट हे म्हणजे मोह, आणि क्रोधाचा वाईट आविष्कार म्हणजे मदमत्सर. तो विषय नाही आपला, जाऊ दे, त्याच्यावर एक अख्खं प्रवचन होईल. कारण सांगायचं तात्पर्य असं असतं की एक कुठचाही विषय आपण आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत घेतो आणि त्याच्यामध्ये आपण तो एक्सपिरियन्स करतो आणि अटॅचमेंट डेव्हलप करत असतो. जेव्हा माणूस व्यतिरेकावरून अजून फुल डिटर्मिनेशननी पुढे जातो वैराग्याच्या, त्यावेळेला हळूहळू पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक एक ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, आपले 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत बाहेर, त्याच्यापैकी एक एक कमी होत जातो आणि एकच इंद्रिय असं राहतं की ज्याच्या विषयीची आसक्ती राहते. म्हणजे कोणाला टेस्टची असेल की खाण्याची आसक्ती राहते, बाकी सगळ्या गेल्या आसक्ती, दृश्य, ऐकणं सगळ्या गेल्या, टच, या सगळ्या आसक्ती गेल्या, पण एक राहिली. काही लोकांना बघण्याची आसक्ती राहते, काही लोकांना ऐकण्याची आसक्ती, संगीतात ती आसक्ती राहते. कुठली तरी एक इंद्रिय बळकट असतं, बाकीची सगळी हळूहळू हळूहळू पूर्ण डिटर्मिनेशनने जेव्हा जातो तेव्हा एक इंद्रिय राहतं, त्याला एकेंद्रिय म्हणतात. एकेंद्रिय वैराग्य. एक इंद्रिय अजून सुटत नाहीये बाबा. काय सगळं सुटलं रे, पण ते जेवण म्हटलं की संपलं, ते गोड आलं की गेलं कामातून माझं म्हणजे ऍक्च्युली माझं मला आवडतं गोड. त्यामुळे इथे माणूस येतो एकेंद्रियावर आणि मग जेव्हा तो असा महत् प्रयत्नाने त्याच्याही पुढे जातो त्यावेळेला मग तो दृष्ट याविषयी पूर्णपणे नाहीसा होतो. मग मात्र त्याच्यातलं मास्टरी निर्माण होते. त्या मास्टरीला वशीकार हे नाव दिलेलं आहे. आणि त्यामुळे असं सावकाश जेव्हा माणूस पुढे पुढे जात असतो त्यावेळेला तो वशीकार संज्ञेला येतो. मग दृश्य हे झाले 5 ज्ञानेंद्रियांचे विषय. अनुश्रविक
पतंजली मुनी म्हणतात की त्याच्याही बद्दल नको आहे, कारण आपण वाचलेलं असतो स्वर्ग, अमृत, अप्सरा, रंभा, मेनका. अहो ऐकलेलं, कुठे कोण बोमलाला कधी बघितलंय का आपण? पण तरी आपली आसक्ती असते. हे पुरुषांबद्दल नाही म्हणत आहे, बायकांच्या बाबतीत पण आहे. मदन वगैरे सगळे आहेत तिथे त्यांच्याविषयी पण आकर्षण असतं किन्नर, यक्ष सगळे आहेत ते. पण हे ऐकलेलं असतं, पण त्याच्याविषयी आपण अमृत ऐकलेलं आहे आपण. हा मला अमृत मिळालं पाहिजे, आपल्या मध्ये इच्छा असते त्याला अमृताचा प्याला मिळाला पाहिजे की मी अनुश्रमिक आहे. ह्या स्क्रिप्चर्स मध्ये वाचलेल्या असतात, कोणी सांगितलेले असतात, हे असतात. पण याविषयी सुद्धा जेव्हा माणसाला वैराग्य निर्माण होतो त्यावेळेला तो वशीकार संज्ञा या वैराग्यात येत असतो. आपण कितीतरी गोष्टी बघत असतो. अगदी खरं सांगायचं ना तर मोक्ष या संकल्पना सुद्धा वशीकार संज्ञेच्या मध्ये येतात, अनुश्रविकच आहेत. आपण अजून उपभोगलेलं नाहीये ते, त्यामुळे ते देखील अनुश्रविकच आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या ज्या म्हणून माझं चित्त बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतात त्याविषयी वैराग्य. वैराग्य विराग, वि म्हणजे विदाऊट, संपलेलं, आणि राग, राग म्हणजे अटॅचमेंट, असा तो वैराग्य शब्द झालेला आहे. विदाऊट अटॅचमेंट इज द वैराग्य. त्यामुळे ज्या बघतोय मी माझ्या 5 ज्ञान, कारण शेवट सगळ्या गोष्टी ज्ञानेंद्रियांनी बघून नंतर एक्सपिरियन्स करून नंतर आपण उपभोगूनच नंतर अटॅचमेंट निर्माण होतात, रागद्वेष निर्माण होतात. त्यामुळे त्या गोष्टी आणि ऐकलेल्या त्या मनाच्या स्तरावर असतात आणि त्या दिसत नसतात, 5 ज्ञानेंद्रियांना दिसत नसतात. पण मन 6वं इंद्रिय आहे ना, ते 6वं इंद्रिय कल्पना करतं की अरे हा आम्ही स्वर्गात गेलो, अरे आम्ही अमृत प्यायलो, अरे आम्ही असा आहे, मी त्याच्या सगळ्या सुखसोयी तिथे आहेत, तिथे लोळतोय. या देखील इच्छा जिथपर्यंत आपल्या जात नाहीत तिथपर्यंत आपण वशीकार वैराग्य नाही. तिथपर्यंत आपण आयदर इट इज यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय याच ह्याच्यात आहोत आपण. एकेंद्रिय असायला सुद्धा खूप साधना लागते. आपण यतमानात सुद्धा आहोत की नाही शंकाच आहे. बाकी व्यतिरेक वगैरे जाऊ दे, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत पण अजून अटॅचमेंट आहे. 70-70ला आलेला माणूस सुद्धा जेव्हा मी बघतो ना असा तडफडत असतो, अरे काय माझं ते नुकसान झालं, असा इतका डेस्परेट झालेला असतो. शेवट मला असं वाटतं की आता तू मरायला आलायस ना, उपभोग ना चायला. 10 वर्ष तुझ्याकडे जो पैसा आहे तो उपभोग की जरा. तिथे सुद्धा नाही, तिथे सुद्धा त्याची अटॅचमेंट गेलेली नसते. आता एवढे 70 पर्यंत कमवलेस ना पैसे, आता उपभोग ना जरा, मजा कर की. नाही असं कसं नाही झालं, हे नाही झालं, ते नाही झालं, सगळा टोटली डिस्टर्ब झालेला असतो तो माणूस. कशासाठी? एवढंही साधं विवेक नसतो त्याच्यात. हा तरी ऍटलिस्ट तुम्हाला दिली आहे ना बुद्धी, विच इज ए पॉवर ऑफ अनालिसिस अँड पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन. बट वी डोंट डिस्क्रिमिनेट. हा विचार का नाही करत आपण की अरे जाऊ दे मरू दे, आता मी 10 वर्ष मेल्यानंतर तुझं काय होणार आहे काही माहित नाही. तो एक शेठजी असतो ना, तो शेठजीला सांगतो मस्त आपल्या मुनीमला सांगतो, तू जरा बघ रे आपली संपत्ती किती आहे, काय आहे ती वगैरे वगैरे. 8 दिवसांनी मुनीमजी येतात, सांगतात त्याला, मालक म्हणे 7 पिढ्यांना म्हणे पुरेल एवढी संपत्ती आहे आपल्याकडे. ते ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून शेठजी आजारी पडायला लागतात. कोणालाच कळत नाही की काय झालं काय नाही झालं. ते आजारी का पडले? मग डॉक्टरांकडे जावं म्हणे, मानसिक काहीतरी यांना खूप तणाव आहे. मग ते डॉक्टर आत घेतात त्याला, म्हणे मला सांग काय प्रॉब्लेम आहे तुझा, एवढी संपत्ती आहे, सगळे आहे, सगळे, तर तुझं काय आहे? नाही म्हणे मला 8वी पिढी कशी जगेल याच्याविषयी चिंता लागून राहिली. त्याची ती 8वी पिढी कशी जगेल याच्याविषयी चिंता नसते, त्याचा लोभ असतो तो त्याचा लोभ, त्याला तेच व्यसन लागलेलं असतं. पैसे कमवणं हेच व्यसन आहे. फक्त त्याला तो जरा छानपैकी कोंदणात बसवतो की माझ्या 8व्या काय तुझ्या दुसऱ्या पिढीनंतर तुझं नाव कोणी घेणार नाही. पण विचार करायचा नाही येतो आम्हाला दिलेली आहे बुद्धी, पॉवर ऑफ अनालिसिस, पण ती पॉवर ऑफ अनालिसिस आम्ही वापरत नाही. आणि आम्ही त्याला असं छान कोंदणात बसवतो की मला 8व्या पिढीची काळजी, 8व्या पिढीची वगैरे काहीही काळजी नसते. याला व्यसन लागलेलं असतं पैसे कमवण्याचं, दुसरं काही नसतं. परंतु हे असंच चाललेलं असतं. आणि म्हणून वशीकार वैराग्य प्राप्त व्हायला ही साधनाच आहे. आणि ही साधना जर का जमायची असेल तर तुमचा अभ्यास पण पाहिजे. अभ्यास आला की आपोआपच वैराग्य निर्माण होतं आणि म्हणून ते अभ्यास वैराग्य वर जातं, नाही तर जात नाही. आणि मग त्याच्यानंतरचं वैराग्य कुठचं आहे? म्हणजे हे झालं दृष्ट अनुश्रविक. हे झाल्यानंतरचं जे वैराग्य आहे ते त्यांनी तत्परम पुरुष ख्याते गुणवैतृष्णस असं म्हटलेलं आहे. गुणांबद्दलची वैराग्य म्हणजे काय नक्की? हे
खरं सांगायचं तर पुरुष ख्याती आणि गुणवैतृष्ण हे सिनॉनिमस आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की पुरुष ख्याती, पुरुषाबद्दलचं रिअलायझेशन झाल्यानंतर काही उरतच नाही ना, तेच कैवल्य आहे ना. म्हणजे कैवल्य प्राप्ती आणि गुणवैतृष्ण. कारण गुणवैतृष्ण म्हणजे काय की शेवट सेन्स ऑर्गन्स आर ठीक आहे, पण सेन्सेस आहेत ना आतमध्ये ते अजून प्रबळ असतात. हे जे सूत्र दिलेलं आहे पतंजली मुनींनी हे केवळ याच्यासाठी दिलं आहे की यू बी ऑन अलर्ट ऑल द टाइम. थोडं सुद्धा तुम्ही ढिलं पडू नका, लूज पडू नका. त्याचं कारण असं असतं की एकदा का तुम्ही वशीकार वैराग्य प्राप्त केलं आणि समजा एखाद्या योगीला वाटलं की नाव आय एम टोटली मास्टर, माझे सगळे सेन्सेस माझ्या हातात आहेत, आय हॅव गॉट फुल कंट्रोल ऑन माय सेन्सेस, आणि नाव देर इज नो हार्म इन टेकिंग हेल्प ऑफ दीज ऑब्जेक्ट्स. परंतु हे जे गुण आहेत सत्व रज तम हे एवढे डॉमिनंट असतात की सुरुवातीला योगी माणूस ते जरी घेत असेल तरी देखील हळूहळू त्याच्याबद्दलची अटॅचमेंट निर्माण होत असते. आणि केव्हा तो माणूस सटकेल त्या वशीकारावरून आणि खाली उतरेल हे सांगता. आणि अशी अनंत उदाहरणं आहेत आपल्याकडे, अनंत आहेत. पुराणांमध्ये याच्यासाठी कथा लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की यू बी ऑन अलर्ट. जरी तुम्ही वशीकार वैराग्यात आलात तरी देखील तिथे लूज पडू नका, कारण केव्हाही हे गुण तुम्हाला मारू शकतात. हे गुण केव्हा नाही मारू शकणार, जेव्हा तुम्ही गुणांच्या पलीकडे जाता, जेव्हा तुम्ही असंप्रज्ञातपर्यंत पोहोचलेला असता. अगदी खरं सांगायचं तर धर्ममेघ समाधी ही अवस्था आहे ना, ही अवस्था म्हणजे गुणवैतृष्ण आहे. कारण त्यावेळेला देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ कमिंग बॅक. तिथपर्यंत देर इज एव्हरी पॉसिबिलिटी ऑफ योगी टू कम बॅक. तो खाली उतरू शकतो. धर्ममेघ समाधीमध्ये ऍक्च्युअल त्या पुरुषाचं तुम्हाला ज्ञान नसतं तर ते साक्षात्कार झालेला असतो. प्रसंख्यानं अपि अकुसिदस्व असं म्हटलेलं आहे त्यांनी की त्या ज्ञानाविषयी सुद्धा जेव्हा तुम्हाला वैराग्य प्राप्त होतं, कुठल्या की पुरुष प्रकृती संयोग मला कळलाय, हे जे ज्ञान आहे, हे जे रिअलायझेशन आहे, या रिअलायझेशनला सुद्धा जेव्हा वैराग्य निर्माण होतं. कारण ज्ञान म्हटलं की तिथे द्वैत आलं. आणि म्हणून या ज्ञानाविषयी सुद्धा जेव्हा वैराग्य निर्माण होतं त्यावेळेला ती जंप असते खरी कैवल्याकडे. आणि त्याच्या मधला टप्पा जो असतो तो धर्ममेघ असतो. तो धर्ममेघ अशासाठी असतो की तिथपर्यंत माझी बॉडी शिल्लक आहे आणि जिथपर्यंत माझं चित्त आणि शरीर आहे तिथपर्यंत देर इज सम कनेक्शन ऑफ प्रकृती विथ पुरुष, देर इज सम संयोग ऑफ पुरुष प्रकृती. परंतु त्याच्यानंतर तो राहत नाही. मग बॉडी जाईपर्यंत तो त्याच अवस्थेत असतो. आणि म्हणून हे खरं सांगायचं सिनॉनिमस आहेत शब्द गुणवैतृष्ण आणि. परंतु अलर्ट राहायलाच पाहिजे तुम्हाला. अलर्ट जर नाही राहिलो तर ते केव्हाही तुम्ही घसरू शकता. आणि ही घसरण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठीच खरं सांगायचं तर त्यांनी हे सूत्र टाकलेलं आहे. यू बी ऑन अलर्ट. तुम्ही कितीही जरी वशीकारामध्ये राहिलात तरी ऍटलिस्ट गो अहेड और ऍटलिस्ट मेंटेन दॅट वशीकार वैराग्य टिल द एंड. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि पुरुष ख्याती झाल्यावर ते आपोआपच जाणार आहे. कारण की तुमचं चित्तच मुळे अव्यक्त प्रकृतीमध्ये विलीन होणार आहे. त्यामुळे देर इज नो चित्त इव्हन. त्यामुळे ते ऑटोमॅटिक होणार आहे. आणि कसं असतं सत्व रज तमात्मक ही तीन त्रिगुणात्मक प्रकृती असते. या प्रकृतीचं या त्रिगुणांचा खेळच असा आहे की या चित्ताला पहिले भोग द्यायचे आणि नंतर त्याचा अपवर्गार्थ त्याला घेऊन जायचं. हाच खेळ आहे. मुळे जेव्हा हा खेळ त्या त्रिगुणांचा संपतो त्यावेळेला तुमचं गुणवैतृष्ण निर्माण होतं. तिथपर्यंत होत नाही. आणि हा खेळ केव्हा संपतो जेव्हा आयनेस. पुढच्या सूत्रात नंतर वितर्क विचार आपण पुढच्या बुधवारी घेऊ तेव्हा सांगतो मी ते कसं आहे ते की तुम्ही त्याच्या पलीकडे आयएमनेसच्या पलीकडे जाता. जस्ट आयएमच्या पलीकडे जेव्हा चित्त जातं तेव्हा इंडिव्हिज्युअलिटी संपते आणि तुम्ही प्रशांत सागरात जात असता. तिथे सुद्धा चित्तावर संस्कार होत असतात. आणि मग त्या समाधीतून जेव्हा तुम्ही परत येता त्यावेळेला ते संस्कार घेऊन येत असतात. मग मी परत वावरतो पण ते संस्कार राहतात माझे शिल्लक तिकडचे. ते कसे आहेत इट इज अनडिस्क्रायबेबल. आणि म्हणून त्याला अन्य म्हटलेलं आहे त्यांनी. एकाला संप्रज्ञात म्हणाले आणि दुसऱ्याला अन्य म्हटलंय. ऍब्सोल्युटली अनटेक्निकल वर्ड वापरलेला आहे. त्याचं कारण असं आहे की इट इज नॉट डिस्क्रायबेबल. एकदा मी आयनेस सोडल्यानंतर माझ्या चित्ताचं काय होत आहे, त्या चित्तावर काय हे पडतायत हे अनडिस्क्रायबेबल. तेच आपण म्हणतो ह्याला.
ब्रह्मतत्व म्हणजे काय? निर्गुण निराचार. इट इज अनडिस्क्रायबेबल, इट इज अनएफिबल. त्याप्रमाणे तो जो एक्सपिरियन्स आहे, INS नंतरचा जो एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स मला डिस्क्राईब करता येत नाही, कारण देर इज नो आय. जो कोण डिस्क्राईब करणार आहे तो आयच नाहीये, परंतु ते चित्त आहे. ती तबकडी जाते तिकडे, आयच्याही पलीकडे तबकडी जाते, त्याच्यावर संस्कार होत आहेत, ती तबकडी परत येते, परत आयवर येते. ते संस्कार आहेत तिथे. त्या संस्कारामुळे माझी पर्सनॅलिटी बदलणार आहे, मला जास्तीत जास्त ओढ तिकडची लागणार आहे. त्यामुळे जसे बाहेरचे संस्कार पण माझ्या ह्याच्यात येतात, तसे ते संस्कार घेऊन पण चित्त आलेलं आहे. आणि म्हणून तिकडे परत चित्त घेऊन जायला पाहिजे, कायम तिथे संस्कार व्हायला पाहिजेत, परत यायला पाहिजे. आणि परत येणार आहात तुम्ही, कारण तेवढी ताकद नाही तुमच्यात तिथे स्थिर राहायची. आणि म्हणून तिथून परत आल्यानंतर जे काही थोडा वेळ तुम्ही होतात त्याचे संस्कार घेऊन येता तुम्ही, त्यावेळेला जी अवस्था असते ती गुणवैतृष्ण असतो. आणि म्हणून हे सिनॉनिमस शब्द आहे. तत्परम पुरुष ख्याते गुणवैतृष्णम. आणि हे दोन्ही जेव्हा होतं त्यावेळेला माणूस कैवल्याला पोचतो. आणि म्हणून अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी हातात हात घालून जे जातात, मी म्हटलं ते या दृष्टीने जातात. आपल्याकडे 3 मिनिटं आहेत, आपण इथे थांबूया, कारण बोलायला गेलं तर खूप बोलता येईल. पण त्याच्यापेक्षा कोणाला काही शंका असतील याच्यावर तर आपण त्यात ठरवूया आधी, नाही तर आधी ते थांबू. कारण पुढच्या वेळेला अतिशय महत्वाचं सूत्र आहे, वितर्क विचार आनंद अस्मिता अनुगमात संप्रज्ञातः. इसेन्स म्हणता येईल सगळ्याचा. कारण पहिला पाद आहे, हा पहिला पाद समाधीपाद म्हणूनच आहे, की ज्याच्यामध्ये पूर्ण फिलॉसॉफी आलेली आहे. दुसऱ्या पादामध्ये तो साधनापाद आहे, की ज्याच्यात ही फिलॉसॉफी सांगितलेली, हाऊ टू अचीव इट, ती साधनापादात साधना सांगितलेली आहे खरं सांगितलं तर. आणि म्हणून ही फिलॉसॉफी जर का नीट कळली आपल्याला, तर आपली साधना पक्की होणार आहे, नाही तर पक्की होणार नाहीये. आणि पतंजली मुनींनी इतक्या सुंदर रीतीने या सूत्ररूपाने ही साधना अख्खी सांगितलेली आहे आणि ही फिलॉसॉफी सांगितली आहे. 195 सूत्रात 12 वर्ष तिथे गुरुकुल पद्धतीत लागायची, ते 195 सूत्रात त्यांनी फक्त पाठ करून सांगितलेली आहे. त्याच्यावरती किती किती बोलत असतील ती लोक या सूत्रांवर. परंतु ही 195 सूत्र पाठ झाल्यानंतर गुरुनी जे काही 12 वर्षात सांगितलेलं आहे ते सगळं येतं. आणि म्हणून सगळी सूत्र पाठ करण्याकडेच त्यांचा कल होता. आणि म्हणून कधी लिखाणाची आम्हाला गरज पडली नाही. गुरु शिष्य परंपरेनेच हे ज्ञान पुढे 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 जात गेलं. शंका असतील तर, नाही तर आपण थांबूया इथे, 8 वाजले. कारण मी मुद्दामून 8ची वेळ पाळतो, कारण सगळ्यांना ऑफिसला जायचं असतं. आणि म्हणून मी 7ला पण म्हणून सुरुवात करतो, 2 तर 2 पण चालू करायचं आपण. हा हो नाही, पुरुष आणि प्रकृतीला त्यांनी एक नाही मांडलंय. पुरुषाबद्दलचं इंटेलेक्च्युअल नॉलेज नाही, रिअलायझेशन. हो 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 बरोबर आहे, बरोबर. प्रकृतीचाच आहे, कारण त्रिगुणात्मकच प्रकृती आहे. कसं आहे सांगतो तुला, त्याला मला तुझा शब्द हे तसंच सूचित कर. कसं आहे सांगतो तुला, ध्यानाची प्रक्रिया अशी असते की हळूहळू ध्यान गेल्यानंतर जेव्हा आपण आयनेस वरून पुढे जातो त्यावेळेला तुमची एक जंप सबीजावरून निर्बीजावर जात असते. तर निर्बीजात सुद्धा तुम्ही तिथे लगेच कैवल्याला पोहोचत नसता तुम्ही. तर त्याच्यातून बाहेर आल्यानंतर ते संस्कार असतात तुमचे पूर्वीचे. एक तर आधी निर्बीज समाधीत कायमस्वरूपी राहत नाही, 24 तास माणूस परत येत असतो. परत आल्यानंतर ते गुणवैतृष्ण नसतं, तर तो इथे राहतच असतो. आणि म्हणून साधारणपणे साक्षात्कारी जीवनमुक्त जो माणूस असतो त्या माणसाविषयी असं म्हणतात की ह्याच्यात गुणवैतृष्ण्य आहे. त्याचं कारण असं असतं की तो परत जरी आला तरी देखील तो त्याचा म्हणून राहत नसतो. म्हणून त्याला ती सुंदर उपमा दिली आहे धर्ममेघ समाधी. निर्बीज समाधीनंतर कैवल्य ह्याच्यामध्ये एक अजून त्यांनी टाकलेलं आहे की म्हणजे धर्ममेघ समाधी, की ज्या वेळेला तो गुणांच्याच पलीकडे असतो, ऍक्च्युअली त्या कैवल्याप्रत असतो, एक टप्पा पुढे असतो त्याचा, एवढंच असतं. कारण की बॉडी असते, शरीर आहे, चित्त आहे, म्हणून तो इथे आहे.
पण मग तो इथे असतो तर काय करतो, तर तो गुणांमध्ये अडकलेला असतो का, तो नाही. जे जे काही करतो ते धर्ममेघ, धर्मच त्याच्यामध्ये बरसत असतो. जो जो काही बरसतो तो धर्मच बरसतो, तो त्याच्याबद्दल काहीच नसतो. म्हणजे आपण जसं संत म्हणतो की त्यांचं स्वतःचं असं काही अस्तित्वच राहत नाही. म्हणजे त्या धर्ममेघ समाधीच्या वेळेला त्यांना कशाची भ्रांत नसते. नाहीतर योग्याला ऍटलिस्ट काही योगी तर म्हणजे मठ, माझे आश्रम, माझा शिष्य परिवार ह्याच्यातच गुरफटलेले असतात. परंतु ही लोक जी असतात ही नुसती सहज त्यांच्यातून धर्म प्रगट होत असतं. ती जी अवस्था आहे ना, म्हणजे कैवल्य पण नाही पण गुणवैतृष्ण्य निर्माण झालेले आहे, ती म्हणजे धर्ममेघ समाधी. आणि म्हणून तो जस्ट दोन गोष्टी सांगतो, धर्ममेघ समाधी आणि समाधी याच्यातला. तुम्ही जेव्हा समाधीमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला ते प्रत्यक्ष प्रतिबिंब दिसत असतं. तुम्हाला लखलखीत तुमचा चकचकीत आरसा झालेला असतो चित्ताचा, आणि त्याच्यामध्ये ढळढळीत प्रतिबिंब पुरुषाचं दिसतं. ते प्रतिबिंब तुम्ही बघत असता. 100% प्रतिबिंब असलं तरी देखील कुठेही डाग नसतो त्याच्यात. धर्ममेघ समाधीमध्ये तुम्ही ऍक्च्युअल पुरुष बघा. म्हणजे मी हे उदाहरण देतोय, तसं ऍक्च्युअली नसतं. धर्ममेघ समाधीमध्ये ढग आहेत आणि ढग जराशे बाजूला झाले की सूर्य दिसत असतो तुम्हाला, तो प्रत्यक्ष दिसत असतो. ती जी अवस्था आहे ना की प्रत्यक्ष बघणं आणि रिफ्लेक्शन बघणं, ती निर्बीज समाधी आणि धर्ममेघ समाधी यातला फरक आहे. आणि ते जे हे आहे की हे प्रतिबिंब आहे हे ओळखून त्याचं वैराग्य निर्माण झालं की माणूस धर्ममेघ समाधीत जातो. तिथपर्यंत तो निर्बीज समाधीत असतो. तो परत आला की देर इज एव्हरी पॉसिबिलिटी. पण एकदा का तो त्याच्यातून बाहेर गेला, आणि म्हणून सिनॉनिमस म्हणजे एक्झॅक्टली सिनॉनिमस असं नाही म्हटलं, पण धर्ममेघ समाधीला मात्र म्हणता येईल आपल्याला इट इज सिनॉनिमस म्हणून. कारण गुण आहेतच त्याला चिकटलेले जिथपर्यंत शरीर आहे आणि चित्त आहे. कारण तो प्रकृतीचाच इव्हॉल्यूट आहे. इट इज अ इव्हॉल्यूट ऑफ प्रकृती ओनली. आणि त्या प्रकृती ते शरीर हे जाण्यासाठी तुम्हाला या गुणांपैकी एक तरी गुण घ्यायलाच पाहिजे. पण इट इज जस्ट नियरिंग टू कैवल्य म्हणण्यापेक्षा धर्ममेघ समाधी. हा हो, म्हणून ते सूत्र आलंय, बाकी काही नाही. हा प्रयत्नाचा भाग म्हणूनच आहे. एक्झॅक्टली. चला. हा हे जे सूत्र आता तुम्ही विचारलं तर त्याचं मी जे इंटरप्रिटेशन केलं आहे ते सांगतो. म्हणजे तुम्ही जे म्हणता मिळतं आहे काही आणि काही थोडंसं वेगळं पण आहे ते सांगतो. म्हणजे त्याला बौद्धिक स्तरावरती पुरुषाची माहिती ही पूर्ण झालेली आहे. तो प्रकृतीचाच भाग आहे. चित्त त्याचं हे सत्वगुणांनी भरलेलं आहे. म्हणजे गुणवैतृष्ण्य असं जे म्हटलंय ना, म्हणजे जवळजवळ चित्त त्याचं सत्वगुणांनी भरलेलं आहे. पण तो प्रकृतीमध्येच आहे आणि पुरुषाची त्याला पूर्ण बौद्धिक स्तरावरती माहिती झालेली आहे. या स्थितीला तो आहे. या प्रकारे बरोबर आहे. थोडंसं हो थोडंसं नाही. त्याचं कारण असं असतं की ते असं म्हणतात, म्हणजे असं मी ऐकलेलं सांगतो, असं म्हणतात की ते प्रतिबिंब हे फक्त शुद्ध सात्विक मनामध्येच प्युअर आयसेन्स. बरोबर आहे ना. सात आणि दॅट इज अ रिपोजिटरी ऑफ पुरुष ख्याती हे जो भाग आहे ना, मी जो म्हणतोय तो त्याचं बौद्धिक स्तरावरती पुरुषाचं पूर्ण ज्ञान करून घेणं. इट इज प्युअर आयसेन्स इज फुल ऑफ सत्व. इट इज फुल ऑफ सत्व. त्या सत्वाचं प्रतिबिंब हे चकचकीत आरशासारखं असतं. त्याच्यात बाकी रज आणि तमोचा कुठलाही हे नसतो, पण तो सत्व असतोच. आणि म्हणून तुम्हाला ते काय असतं, आरशावर धूळ असेल तर प्रतिबिंब दिसणार नाही पूर्णपणे. पूर्ण चकचकीत आरसा झाला तर लख प्रतिबिंब असं पडेल की जणू काही तोच सूर्य आहे. ते शुद्ध सात्विक आयनेस विच इज टोटली सत्वगुणात्मक. परंतु त्याच्या पलीकडे जायचं, कारण इथून सुद्धा जेव्हा माणूस परत संसारात विथानावस्थेमध्ये येतो त्यावेळेला तो परत या तीन ह्याच्यात राहतो. परंतु जेव्हा तो धर्ममेघ ह्याच्या पलीकडे जातो महत् प्रयत्नाने, प्रयत्न सातत्याने चालू ठेवतो, त्यावेळेला तो जेव्हा सत्वगुणाच्या पलीकडे जातो, म्हणजे काय की नाव ही इज डायरेक्टली रिअलायझिंग दी पुरुष प्रिन्सिपल. डायरेक्ट रिअलायझेशन आणि रिफ्लेक्शन, द रिअलायझेशन ऑफ द रिफ्लेक्शन, हा जो फरक आहे ना, हा फरक म्हणजे तो आहे, बाकी काही नाही. इट इज अ डायरेक्ट रिअलायझेशन ऑफ रिफ्लेक्शन अँड इट इज अ डायरेक्ट रिअलायझेशन ऑफ पुरुष प्रिन्सिपल. हा जो काही फरक आहे हा फरक याच्यात आहे. आणि ते जेव्हा डायरेक्ट रिअलायझेशन होतं ते धर्ममेघमध्ये होतं की तुम्ही प्रत्यक्ष बघत असता. थोडा काळ आहे ना, थोडासा ढग बाजूला झाला की जसा सूर्य दिसतो
तसं ते तुम्ही बघत असता. आणि मग लख्खपणे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम, तेव्हा तो तिथे अबाईड होतो. इकडे प्रकृतीत विलीन होते. नाव देर इज नो चित्त. त्या पर्टिक्युलर पुरुषाला, त्या पर्टिक्युलर सिंगल पुरुषाला त्या दृष्टीने विचार केला तर प्रकृती इज अनमॅनिफेस्टेड. बाकीच्यांसाठी मॅनिफेस्ट आहे पण त्याच्यासाठी अनमॅनिफेस्ट आहे. हे घेऊया. निर्बीज समाधीच आहे ती, परंतु धर्ममेघाच्या आधीची आहे ती. असंप्रज्ञात ते येईल आता पुढे. असंप्रज्ञात वगैरे असे समाधी दिलेलीच नाहीये त्यांनी. ते आपण पुढच्या शुक्रवारी सांगतो मी तुम्हाला. चला शांतीपाठ म्हणून. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, पाटकणा समस्थितीत, डोळे अलगद मिटलेले, एक ओंकार. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. खोलवर आणि दीर्घ श्वास घ्यायचा. उच्चार. कंपनांचा मागोवा. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार मुद्रेत. शांतीपाठ सर्वांनी एकत्र. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. नेत्रमर्दन.